सर्वांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार. मी वंदना मोहिते खेतमाळीस आहे. एक IRS अधिकारी आहे. मी सध्या काश्मीरमध्ये इन्कम टॅक्स कमिशनर म्हणून पोस्टेड आहे. सर्वात प्रथम म्हणजे आज दादांना मी माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबातर्फे आणि सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा देते. मला आज इथं बोलता येतंय हे बघूनच इतकं मन माझं भारावलंय. इतकं सुंदर पवित्र वातावरण आहे. जे कोणी इथं आलेले आहेत नक्कीच त्यांना या पावित्र्याचा आणि या सुंदर वातावरणाचा आज खूप मोठा अनुभव आला असणार आहे. इतकं मन भारावून गेलं आहे की काय बाईट देताना काय बोलू काही सुचत नाहीये. पण तरी एक दोन माझे अनुभव फक्त सांगते. इथून पूर्वी 10 वर्षापूर्वी माझ्या धाकट्या मुलीचा जेव्हा जन्म झाला त्याच वेळेस सुमारास माझी प्रमोशनची ऑर्डर पण आली आणि एक रूल होता आमच्या डिपार्टमेंटचा की मला आमचं रिजन सोडून बाहेर पोस्टिंग मिळणार होती आणि ती रूल कधीच रिलॅक्स झालेलं नव्हतं. मला तुम्हाला या बाईट थ्रू हे सांगायचंय की त्यावेळेस मी नॉनस्टॉप काहीच न मागता फक्त सद्गुरूंची प्रार्थना करत होते. मी काही मागितलंही नाही. आणि आता विशेष काय झालं की थोड्याच दिवसात जेव्हा माझी प्रमोशन झाली त्याच्यानंतर फॉर द फर्स्ट टाइम फक्त माझ्या बॅचसाठी तो रूल रिलॅक्स झाला. म्हणजे जे मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझ्यासाठी रूल रिलॅक्स किंवा आमच्या बॅचसाठी होईल तो असाच रिलॅक्स झाला रूल. ही किती मोठी गोष्ट आहे असं मला वाटलं. अजून एक गोष्ट जी मला सांगावीशी वाटते ती हीच माझी धाकटी मुलगी जी आहे ती 2 वर्षाची असताना खूप आजारी पडली. न्यूमोनिया झाला होता तिला. त्याच्यामुळे ती ICU मध्ये क्रिटिकल होती. तिला 5 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं डॉक्टरांनी. मी एकच काम करायचे. पेडियाट्रिक ICU होतं तिथं लहान मुलं असतात. मी बाहेरून आतमध्ये जाताना फक्त एवढाच म्हणायचे जे सद्गुरूंनी आणि दादांनी आपल्याला सांगितलं आहे की सगळेच मुलं बरी होऊ दे. मी प्रत्येक मुलासाठी प्रार्थना करायचे. कंटिन्यूस करत होते ICU मध्ये असताना. 4 दिवसानंतर मला डॉक्टरांनी सांगितलं की व्हेंटिलेटर काढल्यावरच कळेल की तुमच्या मुलीच्या ब्रेनवर इफेक्ट झालाय की नाही. आता तुमची कसोटी बघा. ते सांगितल्यानंतर 4थ्या दिवसानंतर 6व्या दिवशीपर्यंत मी नॉनस्टॉप रात्रंदिवस त्या कॉरिडॉरमध्ये हॉस्पिटलच्या फक्त प्रार्थना म्हणत होते विदाउट काहीही न मागता. 6व्या दिवशी व्हेंटिलेटर काढलं आणि माझ्या मुलीनी माझ्याकडे बघून ती हसली. तेव्हा डॉक्टर मला म्हटले की अरे हम जीत गए. तर हे 2 मला अनुभव आहेत. असे भरपूर अनेक अनुभव आहेत. हे 2 अनुभव मला विशेष सांगावेसे वाटतात. हॉस्पिटलचा अनुभव मी ह्याच्यासाठी सांगत आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात छोटाशी संकट येत असतात. त्यावेळेस आपल्याला अशा चमत्कार जेव्हा घडतो तेव्हा किती आपण भारावून जातो. म्हणून मी हा अनुभव सांगितला. पण त्याही पेक्षा तितकाच महत्वाचा आहे की आपल्या रोजच्या आयुष्यात जर आपण प्रार्थना नामस्मरण आणि हरिपाठ करत राहिलो तर आपल्याला एक कवच मिळतं. एक शांतता मिळते. मी दादांचे रील्स शॉर्ट्स आणि युट्यूबवरचे प्रवचन रेग्युलरली ऐकते. एवढंच काय की 2 वर्षापूर्वी जेव्हा मी एका थोड्याशा सेन्सिटिव्ह पोस्टिंगवर होते मी माझ्या डेस्कटॉपवर कंटिन्यूस प्रार्थना लावून ठेवायचे आणि मगच ऑर्डर अप्रूव्ह करायचे. खूप छान अनुभव होता माझ्यासाठी तो. मला तिकडची लोक विचारायची की अरे मॅडम आप ये क्या सुन रहे हो. तर मी तेव्हा त्यांना एक्सप्लेन पण करायचे की मी काय करते. इतका सुंदर अनुभव होता तो की त्या ऑर्डर्सचं इतकं कौतुक माझ्या नंतर झालेलं आहे. तर मला हे सांगायचं की फक्त हॉस्पिटलमध्ये असताना नाही तर रोजच्या आयुष्यातच आपल्याला जर कवच एक हवं असेल एक शांतता हवी असेल तर आपण दररोज ज्या गोष्टी सांगितल्या आहेत प्रार्थनेच्या म्हणा नामस्मरणाच्या म्हणा या दररोज करायला पाहिजे. मी रील्स बघते दादांचे शॉर्ट्स बघते. मला ह्या निमित्ताने सगळ्या तरुण मुलांना सांगावं असं वाटतं की तुम्हीही बघा. आपण रील्स खूप बघतो इन्स्टावर. तुम्ही एकदा बघायला लागा आणि विचार करा की काय दादांचं म्हणणं आहे जेव्हा ते म्हणतात की सावध राहा. विचार करताना सावध राहा. मी थोडंसंच ऐकते त्याच्यावर दिवसभर विचार करते की माझ्या आयुष्यात कसं मी त्याचं इम्प्लिमेंट करू शकीन कसं त्याची अंमलबजावणी करू शकीन. मला हेच या निमित्ताने सांगावं असं वाटतं तरुण मुलांना की आपण इन्स्टा बघतो तर त्याच्यात रील्स हळूहळू बघायला लागा. तुम्हाला गोडी निर्माण होईल. माझी ही जी गोडी निर्माण झाली याचं सगळं श्रेय माझे जे सासू सासरे आहेत त्यांना जातं. पांडुरंग खेतमाळीस आणि राधिका खेतमाळीस त्यांनी कुणालाही कुटुंबात फोर्स न करता आम्हाला सगळ्यांना ह्याची गोडी कशी लागेल हा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलाय आणि ह्या त्यांच्या प्रयत्नामुळेच आम्ही आज याची गोडी लागलेली आहे आणि आम्ही आज सगळे हे फॉलो करतो.
मगाशी तुम्ही स्टेजवर पण सगळ्यांनी ऐकलं असेल की जीवन विद्याच्या ऍप बद्दल सांगितलंय. आय वॉन्ट टू टेल यू की मी सुद्धा जीवन विद्या ऍप डाउनलोड केलेलं आहे. खूप चांगले फीचर्स आहेत त्याच्यात. ओके, थँक्यू.